नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता अशी गोष्ट समोर येणार आहे। ती म्हणजे कालिंदी महाडिक। आता कालिंदी महाडिक म्हणजे कोण आहे तर कालिंदी महाडिक ही साक्षीची आई आहे आणि साक्षीची आई असून आता महिपत पासून ती का वेगळी गेलेली आहे, नक्की का वेगळे राहत आहे, त्यांच्या नात्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम झालेला होता, कशामुळे झालेला होता, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि त्यासोबतच रविराजचा अपघात कोणी केला, रविराजच्या अपघातामागचा खरा मारेकरी नागराज आहे हे सत्य आता अर्जुनला समजणार आहे आणि त्याचबरोबर अर्जुनच्या लक्षात ह्या गोष्टी येणार आहेत। ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही बोलत आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे साक्षीची आई जी कोणी आहे तिची भेट घेणं गरजेचं आहे असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आणि जेव्हा हे दोघंही विचार करत असतात, चैतन्य मात्र त्यांच्यासोबत असतो आणि चैतन्य म्हणत असतो की मला एक गोष्ट सांगायची आहे आणि चैतन्य सांगू लागतो की अर्जुन तुला एक गोष्ट सांगायची आहे। अर्जुन म्हणतो काय झालं, बोल ना चैतन्य। तेव्हा चैतन्य सांगू लागतो की अर्जुन, साक्षीची आई जी आहे ना ती कोल्हापूरला राहत होती, हे मला एक दोन वेळेस ऐकायला मिळालेलं आहे। साक्षीने मला सांगितलेलं होतं, कारण तिचं जे आजोळ आहे ना ते कोल्हापूर आहे, त्यामुळं ती कोल्हापूरला राहत होती। हे सगळं बोलणं झालेलं असतं। मग आता त्यांचा पत्ता कसा मिळवायचा, कोल्हापूर आहे ते एवढं छोटं पण नाही आहे की तिथे आपल्याला असंच जाऊन बोलता येईल आणि कोल्हापूरमध्ये जाऊन शोध घेता येईल। वाटतं तेवढं सोपं नाही आहे कोल्हापूरमध्ये जाऊन शोध घेणं। मग आता पत्ता कसा मिळवायचा हा प्रश्न अर्जुनच्या पुढे असतो। मग अर्जुन आता अद्वैतला कॉल करतो। तो अद्वैतला म्हणू लागतो की अरे अद्वैत, मला एक गोष्ट विचारायची होती की त्या कालिंदी महाडिक आहेत ना, त्यांनी दागिन्यांची तर खरेदी केलेली होती, पण दागिन्यांची खरेदी केल्यानंतर आपण त्यांचा ॲड्रेस घेतो, मला थोडाफार ॲड्रेस वगैरे बघणं मिळतोय का, तेवढं त्या दिवशी आपण पाहायचं राहिलेलं होतं असं म्हणाल्यानंतर इकडे अद्वैत म्हणतो की चालेल। आणि अद्वैत जो आहे तो ॲड्रेस शोधू लागतो आणि फायनली तो जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आता अर्जुनला मिळतो। म्हणजेच कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यामध्ये एक कंदलगाव म्हणून जे गाव असतं त्या गावामध्ये ती आश्रम चालवत आहे, अशा ठिकाणी कालिंदी महाडिक राहत आहे हे अर्जुनला समजलेलं असतं। मग अर्जुन आणि सायली दोघंही ठरवतात की आपल्याला आता लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर कुठं गेलं पाहिजे तर कोल्हापूरला। पण ही गोष्ट प्रियाला कळता कामा नये, काहीही झालं तरी ही गोष्ट प्रियापर्यंत पोहोचता कामा नये हे अर्जुन आणि सायली या दोघांनीही ठरवलेलं असतं। आणि त्यासाठी जे काही करायचे आहे त्या सगळ्या गोष्टींची तयारी केलेली असते। परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला घडताना पाहायला मिळते आणि ती म्हणजे की अर्जुन आणि सायली निघणार असतात, पण ते कुठे जाणार असतात हे घरी सांगितलेलं नसतं, पण ते दोघं जण बाहेर जाणार आहेत ही गोष्ट मात्र आता प्रियाला कळते। प्रिया मात्र महिपतला कॉल करते आणि महिपतला म्हणू लागते की मला नाही तर काहीतरी वेगळा गोंधळ दिसत आहे, अर्जुन आणि सायली बाहेर निघालेले आहेत, नक्कीच केसच्या संदर्भात काहीतरी निघालेले आहेत असं वाटत आहे। पण महिपत मात्र तिला म्हणतो की गप्प बस ग चिचुंद्रे, किती बोलत असतेस तू, असं म्हणत महिपत तिचं तोंड बंद करतो। प्रिया म्हणते ठीक आहे, मला चिचुंद्रे म्हणालाय ना, बस झालं, ठीक आहे असं म्हणत प्रिया जी आहे ती गोष्ट आहे ती सोडून देते। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायली दोघंही निघालेले आहेत। प्रिया म्हणते मला काय करायचंय, म्हणजे मी सांगायचं काम केलेलं आहे, मला काय याच्याशी देणं घेणं नाहीये, यांना जे काय करायचं ते करू दे, माझा काय याच्याशी संबंधच नाहीये असं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यानंतर इकडे अर्जुन सायली आता घाईघाईत निघालेले असतात कोल्हापूरला, कारण त्यांना कंदलगाव गाठायचं असतं जे कोल्हापूरपासूनही थोडंसं लांब असतं। आणि इकडे प्रिया मात्र ठीक आहे म्हणते आणि सोडून देते, तिचा जो टाइमपास असतो तो चाललेला असतो। खरं तर प्रियाच्या डोक्यात आता पुढचं टार्गेट असतं ते म्हणजे सुभेदारांची प्रॉपर्टी, काही करून तिला सुभेदारांची प्रॉपर्टी जी आहे ती मिळवायची आहे। इकडे अर्जुन आणि सायली हे निघालेले असतात कालिंदी महाडिक यांना भेटण्यासाठी। चैतन्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या अर्जुन आणि सायली या दोघांच्याही चांगल्याच लक्षात असतात, कशा पद्धतीने जायचं आहे, कशा पद्धतीने पुढचं काम करायचं आहे हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। चैतन्याने सांगितलेली एक गोष्ट सायलीने लक्षात ठेवलेली असते आणि त्यासोबतच सायलीने जो काही पराक्रम केलेला असतो तो मात्र खूप भारी असतो, तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे। अर्जुन आणि सायली दोघंही ठरवतात की आपल्याला काही झालं तरी तो लॉकेटचा अर्धा तुकडा आहे तो जाऊन शोधावा लागणार आहे आणि अर्धा तुकडा जर साक्षीकडे मिळाला तर आपल्याला फायदा होऊ शकतो। परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जरीही तो लॉकेटचा तुकडा मिळाला तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती
काही झालं तरी आपण कोर्टामध्ये ते सादर करू शकत नाही, कारण तो जर कोर्टामध्ये आपण सादर केला तर ज्यावेळेस ते एव्हिडन्सेस मिळालेले होते तेव्हा कोर्टाला आपण त्याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नव्हती आणि त्यामुळं आता तो तुकडा जर आपण कोर्टामध्ये सादर केला तर आपण त्याच्यामध्ये अडकलं जाऊ याची भीती अर्जुनकडे असते. कारण आता एव्हिडन्सेस तुम्ही पोलीस स्टेशनला जमा का केले नाहीत, त्यातले 2 एव्हिडन्सेस तुम्ही स्वतःकडे का ठेवले होते, या प्रश्नाचं उत्तर अर्जुनला कोर्टाला द्यावं लागणार असतं आणि म्हणून अर्जुन शांतपणे ह्या सर्व गोष्टी हँडल करायचा विचार करतो. परंतु आता चैतन्याने एक आयडिया दिलेली असते की आपण पुन्हा कोर्टाची परवानगी मागायची आणि आश्रमात जायचं आणि आपण त्यांना सांगायचं की आता आम्हाला हे एव्हिडन्सेस मिळालेले आहेत, हे सगळं ठरलेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे. मग आता त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करायला लागणार असते आणि ती म्हणजे तो जो दुसरा तुकडा आहे तो शोधणं गरजेचं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली ठरवतात म्हणजे आता धाड टाकायची, डिटेक्टिव्हगिरी करायची हे त्यांचं ठरलेलं असतं. चैतन्याने सांगितलेलं असतं की कदाचित साक्षीच्या बेडरूममध्ये हे सगळं मिळू शकतं, पण आता साक्षीच्या बेडरूमपर्यंत पोहोचणं हा जो प्रवास असतो तो वाटतो तेवढा सोपा नसतो. साक्षीच्या बेडरूममध्ये जाणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते आणि तिथं जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही हे मात्र लक्षात आलेलं असतं. आणि मग आता साक्षीच्या बेडरूमपर्यंत कसं पोचायचं हा प्रश्न पडलेला असतो आणि साक्षीच्या बेडरूमपर्यंत जाण्यासाठी सायली म्हणते की माझ्याकडे एक उपाय आहे. आता सायलीकडे कोणता उपाय आहे हा प्रश्न पडलेला असतो. सायली म्हणते की मी ब्युटिशियन बनते आणि मग साक्षीकडे जाते, मग साक्षीकडे जाऊन तिथे गेल्यानंतर मी काहीतरी करते मॅनेज, असं सायलीचं चाललेलं असतं. पण अर्जुन म्हणत असतो की नाही मिसेस सायली, त्यांच्या घरात जाऊन जर तुम्ही तिथं पकडला गेलात तर खूप मोठी रिस्क आहे, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही असं अर्जुन इकडे समजावत असतो. परंतु सायली म्हणालेली असते तर म्हणते की रिस्क है तो इश्क है असं सायली बोलते. आणि आता सध्या सायलीचं हे सगळं जे काही चाललेलं असतं ना ते जरा जास्तच चाललेलं असतं, रोमॅन्टिक होणं, असे हिंदी डायलॉग मारणं, या सर्व गोष्टी ती जरा जास्तच करत असते. त्यासोबतच अर्जुन म्हणतो की ठीक आहे. मग अर्जुन आणि सायली दोघंही निघालेले असतात. आता ही कामगिरी त्यांना फत्ते करायची असते आणि त्यासाठी दोघंही निघालेले असतात. जेव्हा दोघंही चाललेले असतात तेव्हा सायली आता साक्षीच्या बेडरूममध्ये जाते. तिथे आता साक्षीचं फेशियल करणं तिचं सुरू करायचं असतं, परंतु खोकला येतो असं नाटक ती करते आणि त्याचवेळी ती साक्षीला बाहेर जायला सांगते. जेव्हा साक्षीला ती बाहेर जायला सांगते त्याचवेळी घडतं असं ते म्हणजे साक्षीला पाणी आणायला सांगितलेलं असतं. साक्षी ही पाणी आणण्यासाठी गेलेली असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की साक्षी पाणी आणण्यासाठी जाते तोपर्यंत सायलीने इथे आता पराक्रम गाजवायला सुरुवात केलेली असते आणि त्या लॉकेटचा शोध सुरू केलेला असतो. परंतु ते लॉकेट मात्र सायलीला इकडे सापडत नसतं. ते लॉकेट कुठे गेलेलं आहे, नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न साक्षीच्या बाबतीत सायलीला पडलेला असतो. आणि त्याचवेळी अर्जुनचा कॉल येतो. अर्जुन पण म्हणू लागतो की मिसेस सायली नक्की काय चाललंय तुमचं, अजून तरी सापडली का नाही ती तुम्हाला गोष्ट. तेव्हा सायली म्हणते की नाही मी तेच शोधत आहे. आणि त्याचवेळी सायलीच्या हाती एक डायरी लागते आणि ती डायरी असते ती म्हणजे साक्षीची. आता साक्षीची डायरी सायलीने हातात घेतलेली असते आणि ती पटकन तिच्या पिशवीत टाकून देते आणि नेमकं तिच्या लक्षात येतं ते म्हणजे की आता साक्षी परत यायला लागलेली आहे. लॉकेटच्या बाबतीत तिला काही मिळत नाही, परंतु ती डायरी मिळालेली असते आणि त्याचबरोबर लॉकेटचा शोध तिचा चालू झालेला असतो. परंतु लॉकेट मात्र तिच्या हाती अजूनही लागलेलं नसतं. एवढ्यात साक्षी आलेली आहे म्हणून तिने काहीतरी पडले असं नाटक करते आणि त्याचवेळी साक्षी येऊन तिच्या खांद्यावरती तिथे हात ठेवते आणि विचारू लागते की काय झालं. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की नाही काही नाही झालं आणि मग ते माझं काहीतरी शोधत होते असं सांगायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे सायलीला अर्जुनचा कॉलही आलेला असतो आणि त्यासोबतच एवढं सगळं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली फोनवरती बोलत असते आणि मग अर्जुन जो आहे अर्जुनशी बोलत असते. साक्षी पाठीमागून येते पण साक्षीला सायली काही पकडली जात नाही. आता अर्जुन आणि सायलीच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो आणि त्या दोघांनी कोल्हापूरला निघायचं ठरवलेलं असतं. तडक ते दोघं जण कोल्हापूरला निघालेले असतात. तर कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे आता ते दोघंही भेटायला जातात ते म्हणजे कालिंदी महाडिकला. कालिंदी महाडिकच्या आश्रमामध्ये ते दोघंही तिथे जातात आणि तिथे गेल्यानंतर तिथले जे सिक्युरिटी गार्ड असतात ते काही
इकडे अर्जुन आणि सायलीला आतमध्ये जायला परवानगी देत नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो की मी एक ॲडव्होकेट आहे आणि मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। तेव्हा मात्र ते म्हणत असतात की मॅडमची तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे तर तुम्ही मॅडमना भेटू शकत नाही। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मॅडमना सांगा फक्त पनवेलवरून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आलेले आहेत। तेव्हा मॅडम मात्र नाहीच म्हणतात, पण पुन्हा अर्जुन निरोप पाठवतो आणि ठरवतो की काहीही झालं तरीही आज मला या मॅडमना भेटायचंच आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं। आणि त्यासोबतच अर्जुन कालिंदी महाडिक यांची भेट घेतो आणि त्यांना म्हणू लागतो की प्लीज मॅडम मला ना फक्त 5 मिनिटं तुमच्याकडून हवेत, मी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी आलेलो आहे। साक्षी आणि महिपत शिकरे यांच्या बाबतीत मला तुमच्याकडे चौकशी करायची आहे। तेव्हा कालिंदी म्हणते की कोण साक्षी, कोण महिपत शिकरे, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे। अर्जुन म्हणतो की हे बघा मॅडम, मला सगळं माहिती आहे की तुम्ही महिपत शिकरे यांच्या पत्नी आहात तर साक्षी शिकरे यांची आई आहात, याबद्दल मला सगळी माहिती आहे। आणि जेव्हा ही गोष्ट अर्जुन बोलत असतो तेव्हा मात्र इकडे कालिंदी म्हणते की ठीक आहे। आता कालिंदीने तर सांगितलेलं असतं की ठीक आहे, पण अचानक हे का भेटायला आलेत हा मोठा प्रश्न पडलेला असतो। अर्जुन सांगत असतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मी एका केसच्या संदर्भात आलेलो आहे, ज्या केसमध्ये तुमची मुलगी साक्षी शिकरे जी आहे ती अडकली गेलेली आहे आणि त्या बाबतीत खुनाच्या केसमध्ये ती अडकली गेलेली आहे आणि मी त्यासाठी तुमच्याकडे इथं भेटायला आलेलो आहे। मला काही गोष्टींचा उलगडा होत नाहीये, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे। त्यावेळेस कालिंदी म्हणत असते म्हणजे? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, विलास मर्डर केस, ज्याच्यामध्ये साक्षी शिकरे ही अडकली गेलेली आहे। आणि त्याचबरोबर इकडे कालिंदी म्हणत असते पण हे कसं शक्य आहे, तेव्हा माझी मुलगी असं वागू शकत नाही। अर्जुन म्हणतो हो, तोच तर प्रश्न आहे ना, कारण एका बिल्डर बापाची आणि त्याचबरोबर एका गुंडाची ती मुलगी आहे आणि त्यामुळं तिच्याकडून ही गोष्ट घडलेली आहे असं अर्जुनने सांगितलेलं असतं। आणि तेव्हा मात्र साक्षी जी आहे ती इकडे अशा पद्धतीने अडकलेली आहे ही गोष्ट कळते। तेव्हा इकडे कालिंदी अर्जुन आणि सायलीला बोलू लागते आणि मग अर्जुन सांगत असतो की त्या संदर्भातच मी आलेले आहे। सायली म्हणते की मी एक अनाथ आहे आणि ज्या मधुभाऊंनी मला 22 वर्ष वाढवलं आणि त्याच माझ्या वडिलांवरती आज खुनाचा आरोप आलेला आहे आणि हा खून दुसऱ्या व्यक्तीने केलेला आहे, पण माझ्या वडिलांवरती तो आरोप आलेला आहे, त्या संदर्भात मी आलेले आहे। आणि सायली त्यांची विनंती करू लागते, त्यांना बोलू लागते, त्यांच्याशी बोलत असते, त्यांना म्हणत असते की माफ करा मॅडम, मान्य तुमची मुलगी आहे पण त्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे। आणि मग सगळी जी डिटेल स्टोरी आहे ती सांगितली जाते। मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला एक प्रश्न फक्त तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही तरी ते आश्रम चालवत आहात, गोरगरिबांची सेवा करत आहात, एवढं सगळं करत आहात, मग महिपत शिकरे आणि तुमचं? तेव्हा ती सांगत असते की हो, जेव्हा मला कळलं की महिपत शिकरे हे काम करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा मी त्यांना सोडून मी निघून आलेले आहे। माझं छोटंसं लेकरू होतं तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा मला तिथं सोडावं लागलेलं आहे आणि त्याचबरोबर मला साक्षीला तिथे सोडून मग यावं लागलं आणि हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की तिनं सांगत असते की एक पनवेलमधले नामांकित वकील होते आणि त्यांच्या कुटुंबाला संपवायची सुपारी त्यांच्याच भावाने दिलेली होती, त्यांची बायको आणि 5 वर्षाची मुलगी आणि त्याचबरोबर ते स्वतः, त्यांना मारण्याची सुपारी त्यांच्या भावाने दिलेली होती। आणि ही गोष्ट मला कळलेली होती तेव्हा मी महिपतला म्हणत होते की तुम्ही असं नका करू, लोकांच्या जीवावर उठायची काहीच गरज नाही, आपल्याला एवढी पण पैशाची कमतरता नाही आहे की काही गरज नाही आहे हे सगळं करण्याची। परंतु इकडे महिपत शिकरे ऐकायला तयार नव्हता, कारण त्याला ती गोष्ट करायची होती, कारण तो जो व्यक्ती होता तो त्याचा मित्र होता, त्यासाठी हे सगळं सुरू झालेलं होतं। आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर सायली अर्जुन दोघांनाही धक्का बसतो। अर्जुन म्हणतो ती तारीख कळू शकेल का मला, नक्की किती तारीख होती? तेव्हा आता ही तारीख जेव्हा अर्जुनला कळते तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ती तारीख जी असते ती म्हणजेच अर्जुनच्या वाढदिवसाची, म्हणजे ज्या दिवशी रविराज किल्लेदार यांचा ॲक्सिडेंट झालेला होता ती तारीख असते। मग अर्जुन रविराजचा फोटो त्यांना दाखवतो आणि म्हणतो की हीच ती व्यक्ती होती का, नामांकित वकील, यांच्या बाबतीतच हे सगळं घडलेलं होतं का? आणि तेव्हा कालिंदी सांगू लागते की हो। तेव्हा मात्र अर्जुन सांगू लागतो की रविराज किल्लेदार म्हणजे ज्यांना मी माझा गुरु मानत आहे आणि त्याचबरोबर त्यांची बायको ही माझी आत्या आहे। हे ऐकल्यानंतर कालिंदीला धक्का बसतो आणि त्यांच्याच भावाने ही सुपारी दिलेली होती हेही कालिंदीने सांगितलेलं असतं। तेव्हा तर अर्जुन आणि सायली या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते आणि इकडे अर्जुन एवढा चिडलेला असतो आणि कालिंदीने त्यांना सांगितलेलं असतं की ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या होत्या आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन मात्र भयानक टेन्शनमध्ये असतो की
हे सगळं काय घडलेलं आहे, काहीही झालं तरी अशा पद्धतीने हे घडायला नको होतं एवढंच इकडे अर्जुनला कळलेलं असतं आणि अर्जुन खूपच वैतागलेला असतो. अर्जुन खूप चिडलेला असतो. त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. हा अपघात करण्यामागे नागराज काका कसं काय सामील आहे, नागराज काकाने हे सगळं का केलेलं आहे, या सगळ्यामागे नागराज काकाचा काय संबंध आहे, एवढंच अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अर्जुनला कळत नसतं, सुचत नसतं. अर्जुन म्हणत असतो की नाही, हे शक्यच नाहीये. आणि त्याही पेक्षा वाईट गोष्ट घडलेली असते ती म्हणजे इकडे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन सायलीला सावरत असतो, म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हे अशा पद्धतीनं घडायला नको होतं आणि हे जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक असं असतं. आणि अर्जुन घरी आल्यानंतर आता इकडे महिपतकडे जातो आणि महिपतकडे जाऊन म्हणत असतो की याला मी सोडणार नाही. आणि महिपतपेक्षा अर्जुनला नागराजचा राग आलेला असतो आणि आता ही गोष्ट घरातल्यांना सांगायची कशी, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. काहीही झालं तरीही आपल्याच कुटुंबाच्या जीवावर उठलेली ही व्यक्ती आहे आणि हे सगळं इतक्या भयानक पद्धतीनं घडलेलं असतं की त्या गोष्टीचा धक्का अर्जुन आणि सायली या दोघांनाही खूप बसलेला असतो. आता महिपतची सुटका नाही एवढंच अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि महिपतने आजपर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत, जे काही कांड केलेले आहेत ते इतके भयानक केलेले आहेत की आता महिपतला सोडणार नाही हे मात्र अर्जुनने ठरवलेलं असतं. काहीही झालं तरीही इकडे महिपतची तर वाट लागणारच असते, पण सायलीला आता एवढा मोठा धक्का बसलेला असतो की सायली जणू काही ट्रॉमामध्येच गेलेली असते. आणि अर्जुन मात्र विचार करत असतो की या सगळ्यात मार्ग कसा काढायचा आहे, कारण एवढं मोठं प्रकरण घडलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं छोटीशी तन्वी होती, आपली प्रतिमात्या होती. आज 22 वर्षानंतर प्रतिमात्या आपल्यात आलेली आहे, पण आज 22 वर्ष होऊन गेलेले असले तरीही ही सगळी गोष्ट आहे ती ताजी तवानी वाटत आहे, कारण ह्या गोष्टी भयानक पद्धतीने घडलेल्या होत्या. आणि अर्जुन मात्र डायरेक्ट आता महिपतकडे जातो आणि अर्जुनने एकच ठरवलेलं असतं की आता मी महिपतला सोडणार नाही. काहीही झालं तरीही महिपतच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही, अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन हा महिपतच्या बंगल्यावर जातो आणि त्याची गचंडी धरतो आणि त्याला जाब विचारू लागतो. आणि नेमका अर्जुन तिथे गेलेला असतो तेव्हा अर्जुनला तिथे महिपतच्या बंगल्यावरतीच तिथे नागराज दिसतो आणि मग सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. नागराज तिथेच असतो आणि अर्जुनला कळतं की म्हणजे यांची जी मैत्री आहे ती आत्ताची नाहीये तर खूप दिवसापासूनची आहे. ही गोष्ट मात्र आता अर्जुनला कळलेली असते. अर्जुन भयानक चिडलेला असतो, कारण आजपर्यंत अशी गोष्ट कधीच घडलेली नव्हती आणि इतकी विचित्र अशी गोष्ट घडलेली असते. आणि त्यामुळं अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की आता मी शांत राहणार नाही, काहीही झालं तरीही या महिपतला जन्माची अद्दल घडवणार आहे. तर अर्जुन नक्की काय करणार, आता रविराजला हे सत्य जेव्हा कळेल तेव्हा रविराजची रिॲक्शन काय असेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.